काल मुंबईत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने नाशिकमधला जो लाँग मार्च आहे ते चालूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। मी नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे। आपण बघू शकतो अद्याप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातून सुरगाणा परिसरातून हा लाँग मार्च जो आहे तो नाशिककडे निघालेला होता। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। आपल्या विविध मागण्या आहेत आणि त्याच मागण्यांसंदर्भात काल मुंबईत एक महत्त्वाची बैठक झाली। त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचं तोडगा निघाला नाही आहे। माझ्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। ते काल मुंबईत जी बैठक झाली त्या बैठकीला देखील जे उपस्थित होते, काय झालं नेमकं आणि आता काय तुमची एकूणच भूमिका राहणार आहे? नाही, इथं काल ज्या बैठकीमध्ये सगळं बैठक म्हणजे निष्फळ झाली। कुठलाही मुद्दा म्हणजे मागण्या मंजूर केल्या नाही त्यांनी, फक्त मंजूर करतो पण अक्षरशः त्यांनी काहीच केलं नाही। त्याच्यामुळं कामरेड गावित साहेबाच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ 12 लोकांचं होतं। त्या शिष्टमंडळाने काय म्हणजे बोलणं केलं, बोलायचे आमचं मुद्दा आम्ही मांडायचं, पण त्यांनी काही म्हणजे त्याच्यावर दक्षता घेतलीच नाही आणि मग आम्ही निघून आलो। काय तुमचे मुद्दे होते नेमकं मुद्दे आमचे जे आहेत ते वन जमिनीचा मुद्दा आहे, कांद्याचा मुद्दा आहे, दुसरं ते आशा वर्करचं मानधनचा मुद्दा आहे, अंगणवाडीचा मानधनचा मुद्दा, असे अनेक प्रकारचे मुद्दे होते आणि त्याच्यामध्ये मग एकही मुद्दा त्यांनी मान्य केलं नाही। आणि म्हणून आता आमची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये काय ठरलं ते गावित साहेब आता 2च मिनिटात इथे येत आहे, त्यांची म्हणजे हे करा। आता तरी तुमचं आंदोलन चालूच राहणार आहे? हो, आंदोलन तर चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तर गावित साहेबाच्या नेतृत्वाखालीच आमचं हे आंदोलन राहणार आहे। आणि म्हणून तर सारखं आम्ही एकदम तीव्र आंदोलन करणार आहे। नाशिकमध्ये सगळं नाशिक आम्ही चक्काजाम करू शकतो। हो, बरेचसे लोक म्हणजे एक आलं आहे। आम्ही गावातून प्रत्येक नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून अनेक लोक गोळा करू शकतो। आता मीटिंग आहे तुमची आणि त्यानंतर तुम्ही भूमिका जाहीर? हो, मीटिंग आहे। पक्षाची जिल्हा कमिटी, किसान सभेची जिल्हा कमिटी, ह्या मीटिंगवर काय निर्णय होईल ते साहेब सांगतील आम्हाला, त्या निर्णयाला आम्ही ठाम आहे। तर अशा पद्धतीची भूमिका आहे। काल जी मुंबईत बैठक झाली त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचं तोडगा निघाला नाही आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये खरं तर यांची जी कमिटी आहे त्या कमिटीची एक मीटिंग होईल आणि त्या कमिटीच्या मीटिंगमध्ये एकूणच पुढची भूमिका काय असेल ते ठरणार आहे। त्यामुळे आता हे सगळे आंदोलक काय भूमिका घेतात किंवा काय निर्णय होतो त्या मीटिंगमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटो, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।